हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा आज आहे रविवार आणि मुन्नू काय करते? धोक्यावर बसली. तर बघा आज आम्हाला जायचं देवाला, खंडोबाला. म्हणजे चैत्र पौर्णिमेला आम्हाला जायला नाही भेटलं ना, तर मग म्हटलं रविवारी जाऊन यावं. तर मग आलोय गावाला आणि मुन्नू बसले धोक्यावर ना. तर चला जाऊया आणि मग नंतर दाखवते तुम्हाला. खूप ऊन आहे, जवळजवळ 1-1.5-2 तास लागले असतील आम्हाला जायला. तर लांबच आहे जुन्नर आमच्या खेड तालुक्यापासून, नाही का. तर मग इथं आलो. तळी कशी मावशी? एक द्या मला. हा 20ची द्या. तर ह्या मावशींकडून आम्ही तळी घेतली, देवाची तळी भरायला. आणि थोडंसं एक्स्ट्रा भंडारा पण मी घेतला, माझ्याकडे संपला होता घरातला, तर त्यासाठी घेतला. मग त्यांनी ते तळीचे तुकडे तुकडे केले आणि म्हणजे मग मंदिरात गर्दी पण असते ना तळी भरायला, म्हणून मग आधी तुकडे वगैरे करून ठेवले. आणि नंतर मग मंदिरात जायचं होतं. तर मग चला आता जाऊया मंदिरात. तिथे मुन्नूला उडी मारून घंटा वाजवायची होती, पण ती उडी मारून तिचा हात पोचत नव्हता. मग त्या बाजूने बघितलं, त्या बाजूने पण नाही पोचला. मग ह्यांना सांगितलं, म्हटलं तिला उचलून घंटा वाजवायची तर वाजू द्या. मग त्यांनी उचलून घेतला आणि मग वाजवली. इथे देवाच्या दारात मस्त जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, छान होता. आम्ही थोडा वेळ थांबून ऐकलं, छान वाटत होतं. आणि मग निघालो आम्ही, कारण थांबून पण जास्त काही फायदा नाही, कारण ऊन पण भरपूर होतं. थोडा वेळ दर्शन वगैरे घेतलं, जागरण ऐकलं आणि मग निघालो. मुन्नूला पण काहीतरी थंड प्यावंसं वाटत होतं, मग सरबत प्यायला थांबलो आम्ही, ऊसाचा सरबत. आणि मुन्नू म्हटली छान लागत होता. मग त्यानंतर आलो त्याच रस्त्याने, म्हणजे धरणावरून आलो होतो आम्ही. तर मग धरणावरूनच परत रिटर्न आलो. काकांसाठी ते शेवरेवड्या घेतल्या होत्या, त्यांना आवडतात म्हणून. आणि मग नंतर बेलेश्वराच्या इथे गेलो, म्हटलं आले तर दर्शन पण घेऊन जावं. आणि मग मुन्नूच्या पप्पांनी माझ्याकडून बिस्किट आणि पाणी घेतलं आणि इथे ठेवलं. तर मग इथे ठेवायचं कारण असं की आमचा चिकू आमच्याबरोबर नव्हता,
एका लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की चिकू आमच्याबरोबर होता, पण आता काही कारणास्तव नव्हता. मग त्याला भेटण्यासाठी म्हणून येतात मनोजचे पप्पा इथं. आम्ही त्याला इथं गाडलं होतं खटा घेऊन. मग नंतर वरती आलो मंदिरात. तर आम्हाला वाटतं कोणीतरी दर्शनाला आला असेल, पण 3 माणसं इथं ड्रिंक करत होती. मनोजच्या पप्पांनी त्यांना सुनावलं की तुम्ही असं नका करत जाऊ मंदिरात, ती ते जवळ येऊन असं करताय. मग त्यांना थोडंसं हे केलं, माफी करा म्हटलं, चुकलं. आणि मग आम्ही निघालो जास्त वाद न घालता. त्यांचीच मुलं खाली हे करत होती, ते पण त्यांना नीट सांगितलं. आणि मग आलो माझ्या आईकडे, आईच्या घरी. आईचं घर जवळच आहे. तिथे शर्विल होता, चाललं होतं त्याचं खेळणं. शर्विल म्हणजे माझ्या भावाचा मुलगा. आणि तो बहिणीच्या पाया पडत होता डोकं ठेवून. नंतर मग खेळला आणि मग आत्याच्या पाया पण म्हटलं, तर डोकं ठेवून पाया पण पडला. मग दुसऱ्या आत्याकडे गेला. ही माझी लहान बहीण आणि ती होती ती मोठी बहीण. ती ऑफिसला चालली होती म्हणून तिची गडबड चालू होती. आणि आईला यांना पण कुठेतरी बाहेर जायचं होतं पूजेला वगैरे, त्यामुळे मग त्यांची पण गडबड चालू होती. इथं मुन्नूकडे शर्विल गेला तर मुन्नूला खूप भारी वाटत होतं. आणि परीकडे तो जातच होता. परीची चांगली ओळख होती. परी आहे माझ्या लहान बहिणीची मुलगी आणि तो परीला चांगला ओळखतो शर्विल, म्हणून मग तिच्याकडे जातो. मुन्नूकडे जात नव्हता, तर तिला नंतर आला तर बरं वाटत होतं. लहान बहीण माझी. आणि मुन्नू त्याला सारखी घेत होती, कारण तो त्याने तिला लॉलीपॉप आणला होता मुन्नूने शर्विलला, आणि त्याची ते पिपाणी वाजत होती, म्हणून मग तिचं चाललेलं. आणि शर्विल त्या आवाजाने मग तिच्याकडे यायचा आणि मग खेळायचा तिच्याबरोबर. मुन्नाला पण भारी वाटत होतं. नंतर ही लहान बहीण चालली होती ऑफिसला. ती नंतर गेली. शरू माझ्याकडे येत नव्हता. मग म्हटलं तो टिक्का वगैरे बघून माझ्याकडे आला. मग त्याला टिक्का वगैरे लावायचा असं हे केलं. मग तो बरोबर बसला माझ्या मांडीवर. मग नंतर परीकडे पण जात होता तो, कारण परीची चांगली ओळख आहे. थोडा वेळ घालवला. आणि मग आईची आणि ताईची पण गडबड चालू होती. त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून ते पण बाहेर खेळत होते. डोंगर कोणता आणि पाणी कोणतं? हां, इथे आई मी बाहेर बसलो होतो म्हणून ते बाहेर खेळत होते. मग नंतर ताई पण आली. आई, ताई, मी आणि मनीषा म्हणून एक आमच्या बाजूला राहते. तर ताई मला सांगत होती की मी बर्नर बघ किती छान बसवलेत. त्यासाठी मग मी बघायला आतमध्ये आले. आणि मग नंतर आले आमच्या घरी. तर हे मांजरं वाटच बघत होती माझी. 2-3 जण. मी आत गेले की आत यायचे, बाहेर गेले की बाहेर. मग त्यांना खायला ठेवलं, तर त्यांनी काही ती खारी खाल्ली नाही. खारीचा तुकडा थोडासा ठेवला होता, त्यांनी काही खाल्लं नाही. आणि एक जण मग खॉटखाली जाऊन बसलं, एक जण बाहेर गेलं, पण त्यांनी काही माझ्या हातचं खाल्लं नाही. नंतर मग म्हटलं की चला आता हे खात नाहीत तर दुसरं काहीतरी टाकावं, म्हणून मग त्यांना पेडिग्री वगैरे आणून टाकली होती मी. ते माझ्याकडून शूट नाही झालं. तर हे बाहेर बसलं होतं म्हणून म्हटलं त्याच्याजवळ जावं फोटो काढायला, तर घाबरलं. आणि मग जर आतमध्ये गेले असते तर लगेच माझ्या मागे पळत आले असते. तर यांनी थोडंसं खाल्लं. आणि ते 3 नंबरचं आलं होतं बाहेरून, त्याने तर खाल्लं पण नाही. त्यांची अशीच मस्त चालू होती. जरा वेळ त्यांच्याबरोबर वेळ घालवला. आणि मग मनूचे पप्पा ते बाहेर शेताला गेले होते. अक्कान ते काहीतरी गवत आणायचं होतं म्हणून. आणि बाहेर वातावरण पण खूप असं झालेलं की खूप जोरात पाऊस येईल म्हणून. तर बघा किती वातावरण आता असं झाले की काळं झाले पूर्ण. असं वाटतं आता खूप पाऊस येणार आहे. बघूया आता येतोय का पाऊस. गरम तर खूप होत आहे, बापरे. त्यात आमच्या मॉमचं खाऊन झाले. खाऊ. तर चला, मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.